माणूस असो किंवा जीव असो, आणि ते बोलतात माणूस, स्त्री आणि किंवा पक्षी, प्राणी सगळं अधिकाराचे सगळे लिहून अधिकार. मूलभूत अधिकार आपले किती प्रकारचे आहेत, कल्पना आहे तुम्हाला? मूलभूत अधिकार तर सगळेच आहेत, मोठे बोलण्याचा अधिकार, मूलभूत अधिकार आपण आपलं मूलभूत अधिकार, राईट टू स्पीच. कुठं आपण भारतामध्ये कुठं फिरू शकतो, भारतामध्ये कुठं पण जाऊ शकतो. असं नाही की हे तुमचं महत्त्वपूर्ण आहे, संपूर्ण भारत देश महत्त्वपूर्ण आहे. सांगितलं तुम्ही याच्या पलीकडचं झालं एक फक्त साधे आपले सहा अधिकार त्यातले फक्त 2 सांगायचे. एक तुम्ही सांगितलं राईट टू स्पीच, त्यातलं एक छोटासा घटक आहे. फिरणं असो, राहणं असो, प्रत्येक गोष्टी आपल्या अधिकाराला भेटल्या. शिक्षणाचा शिक्षण आहे, पाण्यासाठी पण आंबेडकरांनी पाणी पात्र संरक्षण भेटलं पाहिजे. भेटणं आपल्याला मूलभूत अधिकार आहे, पाणी पिणं पण आपलं. असं नाही की नाही आपलं पुणे पाणी हे करू शकतो. नाही लागलो आता बघतो उद्या घेतो दर्शन. आता काय आम्ही अजून त्यामध्ये जे जेवढं वर्ष स्टेशनपर्यंत नाही अधिकार गेले किंवा जेवढे कर्म गेले त्यांचा आम्ही अभ्यास करू, प्रत्येकाला आम्ही सांगू की हे आपले अधिकार आहे. नाहीतर आम्ही अजून पण ते काम करत बरोबर. असं नाही की काम करत नाही, प्रत्येक वर्ष आम्ही काम करत बरोबर. ठीक. तुम्हाला या गोष्टी कळाल्या, त्याच्यानंतर त्या अधिकारांचं काय तुम्हाला कळालं आता मला एक गोष्ट काय मी फक्त पुढच्या सांगू शकतो, प्रत्येकाला मी फक्त जागरूक समाज करू शकतो. त्यामुळे मी दुसरं काय करू शकत नाही. जर पुढचं माणूस ऐकत नसतं त्यामुळे मी फक्त सांगू शकतोय. तर आम्ही हाणणार नाही, मारणार नाही, काय करणार नाही. पण ते गोष्टी मी सांगू शकतो. आंबेडकरांनी पण तेच केलं. त्यांनी तुमचं नाही ऐकलं मग काय करा. आंबेडकरांनी पण तेच केलं. हे भारत देश मला कधी ऐकणार नाही. त्यामुळे त्यांनी फक्त जेवढं मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत अधिकार प्रत्येक गोष्टीवर लिहून दिले. म्हणजे प्रत्येकाचे माणसाचे पक्षाचे सगळ्याचे अधिकार दिले. असं नाही की कोणी त्याच्यावर घडपाळू शकतो. अशी कोणती गोष्ट नाही बाबासाहेबांनी केले फोन घ्यायचा आहे का? घ्यायचा आहे फोन तुम्हाला? इकडे यावं आणि मंदिरासाठी आंदोलनच केलं. आमचे हक्क जे आहेत ते आमचा हक्क मंदिरासाठी नाही, आमचा हक्क समाजासाठी आहे. पाण्यासाठी पण हक्क आहे. ह्याच्यामुळे केलं आम्हाला पाणी तळामध्ये नाही प्यायचं, हे पण समाजासाठी आम्हाला पाणी प्यायचं. एवढं 2 हक्क मी सांगू शकतो. अजून माझे कळले मोठे पुन्हा हे पुस्तक लिहिल्यानंतर मी काय करणार? प्रत्येकाला सांगणार या पुस्तकात लिहिले काय असं तर सगळ्याला माहिती, पण ते माणसं काय करायचं याचा सगळ्याला माहिती. पण प्रत्येक गोष्ट जेवढी लिहिली त्याचं व्यतिरिक्त करणार. जी गोष्ट लिहिली त्यामध्ये का ती खरी गोष्ट आहे. एखादी गोष्ट करेक्ट करायची याच्यामध्ये काय की तू जसं म्हटलं की माझं काम आहे सांगणं ऐकले किंवा नाही ऐकले इथपर्यंत थांबायचं नाही. समोरच्याला पटवून देणं आपलं काम. बाबासाहेब म्हटले ते शिकायला तर बोगल्यात बसा चाललं असतं का तुला? नाही तुम्ही आपल्याला सूचना केली, शिक्षा संघटित संघर्ष करा, त्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी काय केलं? आपल्यासाठी आरक्षण आणलं. अख्खा देश म्हणजे इथं आता आपण चांगल्या गोष्टी घालून फिरतोय ना, त्यावेळेस तेवढं पण नव्हतं आपल्याला. अख्ख्या जगाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. आपल्याला पण त्यांच्या विरुद्ध जावं लागलं. आपला भाऊ जरी असेल तरी पण बरोबर आहे, काम करावंच लागणार आहे. ठीक आहे, काम करणं हे त्यांनाच आम्ही देतो. तू कळतंय ना, लोकांना आम्ही सरळ नाही बोलतो. नाही मला माहिती नाही, हे मला माहिती ना. मला पण सांगतो, प्रत्येक सांगतो तू शिकतोय. ठीक आहे, तर याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि हे पुस्तक तुझ्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. तुझा अभ्यास झाला, तुला यातून महत्त्व कळालं, समोरच्याला पटवून द्यायचं आणि 3 लोकांना नाही सांगायचं, 300 लोकांना सांगायचं. प्रत्येक वर्षी येतोय. हो.